करून सेम डुप्लिकेट बनवू शकतोय का? दुसरी म्हणजे एक वेबसाईट आहे XYZ आणि त्या वेबसाईटला तुम्हाला ॲज इट इज कॉपी करायचं, डुप्लिकेट बनवायचं आहे आणि लॉन्च करायचं आहे. तर हे कसं आहे ना, कोड जो कोड आहे तो तर आपला सगळीकडे तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकता. कारण ब्राउझरमध्ये तुम्ही राईट क्लिक केलं, जसं की इथे मी राईट क्लिक केलं आणि व्ह्यू पेज सोर्स म्हटलं तर मला पेज कोड तर इझिली मिळून जातोय. सो जे UI आहे वेबसाईटचं, म्हणजे हे जसं हे दिसतंय, हा रेड कलर, हा हेडर, हा इमेज, परत हे एव्हरीथिंग, हे जे दिसतंय, जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इझिली कॉपी करू शकता. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सो तुम्ही कॉपी तर करू शकता. पण त्याच्या मागं जी फंक्शनॅलिटी आहे, सपोज जसं की आता इथे एखादा फॉर्म आहे आणि हा फॉर्म फिलअप केल्यानंतर ज्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कॉपी पेस्ट करणं डिफिकल्ट राहतं. ते पॉसिबल नाही होत, 100% पॉसिबल नाही होत. तुम्ही त्यांचा पाथ बघून, त्यांचा वे बघून, त्यांनी कशा पद्धतीनं केलंय आणि तसंच तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये पण डेव्हलप केलं तर ते तुम्हाला करता येऊ शकतं. बट कॉपी पेस्ट होणार नाही. ओके, हा झाला पहिला पॉइंट. तर UI जो आहे, हे जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. आता नेक्स्ट येतं, इज दिस इथिकल प्रॅक्टिस ऑर नॉट? तर दिस इज नॉट इथिकल प्रॅक्टिस. व्हाय नॉट? बिकॉज देअर आर सम वेबसाइट्स who put in some code inside their pages regarding the copy related things. ओके, म्हणजे काही वेबसाईट्स आहेत, त्यांनी त्यांच्या पेजच्या कोडमध्ये, जो हा कोड आहे ह्याच्यामध्ये काही अशा गोष्टी ठेवलेल्या असतात ज्या तुम्हाला नाही समजत. त्याच्यावरून त्यांना मात्र समजतं की तुमची वेबसाईट कॉपी वगैरे झालेली आहे नाही ते. ठीक आहे, एकच मिनिट द्या मला. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही जरी कॉपी पेस्ट केलं एखाद्या वेबसाईटला, तरी तुम्हाला समजणार नाही की त्याचं जे नोटिफिकेशन आहे, म्हणजे ज्याची तुम्ही कॉपी पेस्ट केलेली आहे त्याला अं, त्याला मात्र ते समजतं, त्याला कळतं की कोणी तुमची वेबसाईट कॉपी केलेली आहे. मग तो तुमच्यावरती लिगल ॲक्शन घेऊ शकतो. ओके, डाऊट क्लिअर झाला का? येस सर. ओके, सो तुम्ही UI कॉपी पेस्ट करू शकता. फंक्शनॅलिटी कॉपी पेस्ट करणं अवघड आहे, बट जरी तुम्ही कॉपी पेस्ट केलं तरी पण युजरला समजतं की तुमची वेबसाईट कॉपी झालेली आहे की नाही. ओके, प्लस कॉन्टेंटच्या बाबतीत पण आहे. सपोज जर तुमचा कॉन्टेंट कॉपी पेस्ट झाला तर DMCA नावाचं एक सर्टिफिकेशन असतं, ते जर कोणी साईटला इम्प्लिमेंट केलं असेल आणि तुम्ही त्यांचा कॉन्टेंट कॉपी केला, कोड नाही, कॉन्टेंट फक्त, तरी ते सुद्धा त्यांना समजतं. ओके,
सो आयडियली तुम्ही सपोज एखाद्या बिझनेसची साईट बनवत असाल तर कमीत कमी कॉपी पेस्टच्या गोष्टी ठेवा आणि जे लीगल इश्यूज वगैरे आहेत त्याच्यापासून नेहमी वाचण्याचा प्रयत्न करा, कारण लीगल इश्यू झाला तर मे बी डेव्हलपरला सुद्धा क्लायंट हे करू शकतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या फेस कराव्या लागतील गोष्टी, अशा पण राहतं. सो जिथं जे जे फ्रीचे सोर्सेस आहेत तेच वापरा. वर्डप्रेस फ्रीचा आहे, परत थीम थीम ज्या आहेत त्या फ्रीच्या आहेत, परत इमेजेस ज्या फ्रीच्या आहेत त्याच वापरा, व्हिडिओच्या क्लिप्स फ्रीच्याच वापरा. कॉन्टेंट कॉपी पेस्ट करण्यापेक्षा चॅट जीपीटीचा असला तर चालू शकतो, त्याच्यावरती काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो आता ह्याच्यावरून माझा एक एक्सपिरियन्स सांगतो. इनिशियल डेजमध्ये जेव्हा मी प्रोजेक्ट घेत होतो त्यावेळेस एका क्लायंटला मी दिलं होतं. मला काय झालं की प्रोजेक्टची कॉस्टिंग जी होती ती कमी होती, म्हणजे एकदम कट टू कट, मला त्यात काहीच मार्जिन शिल्लक राहत नव्हतं. सगळा टाईम ते वेबसाईट बनवण्यातच जाणार होता, प्लस माझ्या म्हणजे रिसोर्सेस सगळे सगळे कॉस्टिंग त्या रिसोर्सेससाठीच जाणार होतं, मला जास्त मार्जिन शिल्लक राहणार नव्हतं. त्यात क्लायंटनं काय केलं की क्लायंटनं मला सांगितलं की मला ही थीम पाहिजे, अशी XYZ थीम होती, ती मला थीम पाहिजे. आता ह्या केसमध्ये काय झालं, माझे पण इनिशियल डेज होते सुरुवातीचे, त्यामुळे मला समजलं नाही कसं पिच करायचं क्लायंटला. सो मी काय केलं, ती जी थीम होती ती पेड होती, समथिंग अराउंड $50 आसपास काहीतरी त्याची कॉस्टिंग होती. सो ती थीम मी इंटरनेटवरती सर्च केलं आणि क्रॅक थीम, जसं आपण विंडोज कसं क्रॅक मारतो तसं थीम, ती क्रॅकवाली थीम मी यूज केली. आणि त्याच्या साईट वगैरे बनली, ते पण एका वर्षानंतर प्रॉब्लेम आला. ती क्रॅक थीम होती ती पूर्णच डाऊन झाली. ती डाऊन झाली, नंतर मला क्लायंट बोलला की हे डाऊन झालेलं आहे. मग परत तो म्हणला की आता ठीक आहे आपण परचेस करू, पण परत डेव्हलप मला करावी लागल्या सगळ्या गोष्टी. सो ह्या गोष्टी होऊ शकतात. सो क्रॅक परत कॉपी पेस्ट ह्या गोष्टींपासून तुम्ही शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करा. ओके. Now we are moving to our main topic, and today we are learning about the creation of contact form. आज आपण कॉन्टॅक्ट फॉर्म जो आहे तो क्रिएट करणार आहे, जो इथे दिसेल आपल्या ह्या कॉन्टॅक्टसच्या पेजवरती. बाकी सगळ्या पेजेसचा कॉन्टेंट आपण बनवलेला आहे. ओके. नाव आता काय करू, आपण कॉन्टॅक्ट फॉर्म बनवायला घेऊयात. सो कॉन्टॅक्ट फॉर्म बनवण्यासाठी तुम्हाला एका प्लगइनची गरज लागते. ते खूप पॉप्युलर, तो खूप कॉन्टॅक्ट फॉर्म आहे. ते प्लगइन खूप पॉप्युलर आहे, ज्याचा आपण वापर करणार आहे. आता हे तर बघा की आपण ज्या ज्या गोष्टी इन्स्टॉल केलेल्या आहेत त्या सगळ्या अपडेटला आलेल्या आहेत आय थिंक. सो मी आधी हे अपडेट करून घेतो. बॅकअप घ्यायची गरज नाही, कारण आपलं हे टेस्टिंगच्या गोष्टी चालू आहेत. सो ह्या प्रोजेक्टचे बॅकअप ठेवायची आपल्याला गरज नाही. नाहीतर काय करायचं, बिफोर अपडेटिंग एनिथिंग यू हॅव टू टेक अ बॅकअप ऑफ युअर वेबसाईट. ओके. So now we will add one plugin here. The name of that plugin is Contact Form 7. ओके. CF7 असं सुद्धा त्याला म्हणतो आपण. कॉन्टॅक्ट फॉर्म तुम्ही नुसतं प्लगइन मध्ये टाकलं तुम्हाला पहिलंच प्लगइन येईल, ते पहिलं किंवा दुसरं समथिंग येईल. इथे आलं बघा, हो का. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 पॉप्युलर आहे, 10 मिलियन प्लस ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्स आहेत. ओके. सो आपण हे जे आहे ते इन्स्टॉल करणार आहोत. सो मी कॉन्टॅक्ट फॉर्म 7 जे आहे ते इन्स्टॉल करायला घेतलेलं आहे. ओके. मी ह्याला ॲक्टिवेट करतो. सी कॉन्टॅक्ट फॉर्म 7 आपला आलेला आहे. आता मी इथे काय करतो, कॉन्टॅक्ट फॉर्म्सवरती जातो आणि इथं आपण आपला पहिला कॉन्टॅक्ट फॉर्म जो आहे तो बनवूया. ओके.
त्याचं नाव ह्यांनी बाय डिफॉल्ट एक बनवून दिलेलं आहे, तिथे आपण नाव देऊया NMD फिल्म प्रोडक्शन कॉन्टॅक्ट फॉर्म. ओके. आता ह्याच्यामध्ये हे काय काय देतात आपल्याला, युअर नेम. तर आपण थोडंसं चेंजेस करूया. आता आपण करूया फुल नेम, एन कॅपिटल करू. फुल नेम इथं त्यांचं हे कोड आहे, म्हणजे इथं त्यांचं हे आहे, शॉर्ट कोड आहे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. युअर नेम, हे युअर नेम चेंज नाही करायचं बरं का. हे जे ब्रॅकेटच्या आतलं आहे त्याच्यात काही चेंज करायचं नाही. चेंज फक्त तुम्ही ह्या लेबलच्या बाहेर करू शकता. ओके. युअर ईमेल, इथं फक्त तुम्ही काय करू शकता, ईमेल. ओके. सब्जेक्ट, त्याचा काय क्लायंटचा सब्जेक्ट असेल तो, आणि इथं मेसेज, त्याचा काय मेसेज असेल तो. मेसेजला ऑप्शनल ठेवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की स्टार, प्रत्येक ह्याला स्टार आहे. इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, इथे स्टार आहे. याचा अर्थ ह्या सगळ्या फील्ड्स ज्या आहेत त्या मॅन्डेटरी आहेत, युजरला त्या भराव्याच लागतील. ओके. आणि इथं मेसेजच्या इथे मात्र त्यांनी इथं ऑप्शनल लिहिलेलं आहे, कारण इथे त्यांनी स्टार दिलेलं नाही. ठीक आहे. सो अशा ह्या 4 फील्ड्स आहेत. ओके. ज्याचा एक फॉर्म जो आहे तो फॉर्म बनेल. ओके. आता तर हा जो फॉर्म भरला तो आपण आता सेव्ह करूया. सर रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो, हॅलो. रेकॉर्ड चालू आहे. हो. ओके ओके. ठीक आहे. सो आता हा फॉर्म जो आहे हा आपण सेव्ह केला. आता ह्याचा एक शॉर्ट कोड मिळतो आपल्याला. इथे वरती बघा, हा वरती शॉर्ट कोड मिळतो. तर हा कॉपी करायचा शॉर्ट कोड. ओके. आणि हा शॉर्ट कोड तुमच्या त्या पेजवरती तुम्ही ॲड करायचा. तुमचं जे पेज आहे हे वाला, त्याला एडिट करा आणि तो जो शॉर्ट कोड आहे तो शॉर्ट कोड तुम्ही इथे टाकायचा. इथे चेक करा बरं, कॉन्टॅक्टस. ओके. आता इथे क्लिक करतो आणि चेक करतो की कॉन्टॅक्ट फॉर्म आहे का इथे सिलेक्ट करण्यासाठी. आहे. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 आलेला आहे बघा. ओके. शॉर्ट कोड टाकण्याऐवजी आपण इथून आपण हे करू शकतो, कॉन्टॅक्ट फॉर्मच सिलेक्ट केला ऑप्शन, आणि जो कॉन्टॅक्ट फॉर्म आहे तो मी इथं डायरेक्ट सिलेक्ट केला. ओके. आणि ह्याला मी करतो सेव्ह. ओके. आणि आता मी हे बघतो की कशा पद्धतीनं हे दिसतंय ते. सी, अशा पद्धतीने तुमचा हा दिसेल. ठीक आहे. फुल नेम, ईमेल आय डी, सब्जेक्ट आणि मेसेज. आता हा मेसेज खूपच मोठं हे दिसते ऑप्शन वगैरे, तर आपण काय करूया, मेसेज फील्ड काढून टाकूया. फुल नेम, ईमेल नेम आणि मोबाईल नंबर घेऊया सब्जेक्टच्या ऐवजी. ठीक आहे. बाकीचं सगळं ते कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपण बघूयात त्यांच्याकडून. ओके. सो मी इथे येतो. मला सब्जेक्ट आणि मेसेज नको आहेत. ओके. सो मी पहिल्यांदा तर ही मेसेजची फील्ड आहे ती काढून टाकतो. लेबल जे लिहिलेलं आहे ते काढलं, आणि सब्जेक्टच्या जागी आहे ना मला फोन नंबर पाहिजे. सो मी काय करतो, इथे येतो, स्पेस देतो, आणि जो इथे वरती चेक करा, इथे कुठे नंबर आहे का, टेलिफोन नंबर वगैरे आहे का. तर इथे बघा, इथे टेल आहे, TEL, मे बी टेलिफोन नंबर हा असेल किंवा नंबर आहे. ओके. सो आपण TEL वाला जो आहे ना तो यूज करणार आहे, टेल. ओके. टेलिफोन नंबरची फील्ड आहे ही. ओके. मिनिमम लेंथ किती आहे, 0 ते 10, सॉरी इथे 10 लागतं ना आपल्याला. मिनिमम 10, मॅक्सिमम पण 10 नंबरचा तुमचा फोन नंबर असतो, बरोबर. आणि डिफॉल्ट व्हॅल्यू जी आहे ती आपण डिफॉल्ट व्हॅल्यू पण सेट करूया 0000, म्हणजे जर कोणी नाही नंबर टाकला तर ते डिफॉल्ट व्हॅल्यू येईल तिथे. पण ठीक आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू राहून दे, नको टाकायला. नंबर पण आपण कंपल्सरीच ठेवूया. दिस फील्ड इज रिक्वायर्ड फील्ड, म्हणजे ही कंपल्सरी फील्ड राहील. ओके. आणि मग हा टॅग इन्सर्ट करूया. सी, टॅग इन्सर्ट झाला. टेलिफोन 0607 हा त्याचा काय कोड असेल
मिनिमम लेंथ 10, मॅक्सिमम लेंथ 10, म्हणजे 10 नंबरचा तुम्हाला नंबर टाकावाच लागेल. आणि इथं तो कोड आला. आणि इथं काय करू, मग हा जो पहिलावाला कोड आहे हा कोड जस्ट आपण कट करून टाकूया. हा मी कट केला. आणि सब्जेक्टच्या इथं काय करायचं, सब्जेक्टच्या इथं लिहायचं कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट सर ते 607 काय आहे? टेल 607. 607 ही जी आहे ना, ही फील्डचा जो टेलिफोन जो यूज केला आपण त्याचा तो कोड आहे. टेल ओके. 607. दुसरं काय यूज ओके. केलं तर त्याचा नंबर वेगळा येईल तिथे. ठीक आहे. ओके. हा ऑटोमॅटिक आलेला आहे टेल 607. हा आपण कुठेही सेट केलेला नाही. आपण सेट केलं फक्त टेलिफोन पाहिजे आम्हाला, रिक्वायर्ड पाहिजे, मिनिमम लेंथ आणि मॅक्सिमम लेंथ जे पाहिजे ते आपण सेट केलं. ओके. सो हे झालं आपलं. आता मी ह्याला सेव्ह करतो. आणि सेव्ह केल्यानंतर मी एकदा माझ्या पेजवरती येऊन चेक करतो. फक्त रिफ्रेश करतो. सी, ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या झालेल्या आहेत. पण इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे की सी एस एस प्रॉपर दिसत नाही इथे. ठीक आहे, वरच्या सी एस एस बघा आणि खालच्या सी एस एस बघा. ओके. सो काय करणार आपण सी एस एस मध्ये पण, आधी तर ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअल कराव्या लागत होत्या. आता आपण ट्राय करणार आहोत की त्याला ChatGPTच्या मदतीने ते करता येईल का नाही. तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म मी पूर्ण कॉपी करतो आधी. सी, मी हे ट्राय आणि एरर करतोय, हे होईलच का नाही ते माहित नाही बरं का. हा जो फॉर्म आहे हा मी फॉर्म घेतो, त्याला मी एडिट म्हणतो आणि हा सगळं ऑल करतो, कॉपी. आता हा फॉर्म तर आहे माझ्याकडे. ओके. मी ChatGPT मध्ये येतो आणि ह्याला काय म्हणतो की राईट प्रॉपर CSS which I can use for this form code. All fields should look like same. Write proper CSS for this. Provide me CSS in style tag. ओके. आणि इथं मी त्याला HTML चा कोड देतो. आता हा मला याच्यावरती जी CSS आहे ती CSS मला लिहून देईल. ओके. सो आधी ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅन्युअली करायचो. आता थोडंसं आता ॲडव्हान्स पद्धत आली, काम अजून आपलं फास्ट होतं. ओके. सी, अशा पद्धतीची सगळी स्टाईल जी आहे ती स्टाईल आलेली आहे इथे. आता ही स्टाईल कुठं तुम्ही पेस्ट करायची, तर त्या कॉन्टॅक्ट फॉर्म 7चा एक बेनिफिट हा आहे की तुम्ही जी CSS आहे ती CSS तुम्ही इथं सुद्धा पेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये HTML सुद्धा चालतं. ठीक आहे. मग मी CSS जी आहे ती इथंच पेस्ट करतो. इथे पण पेस्ट केली तरी पण चालू शकतं. आता सेव्ह करून आपण एकदा बघूयात की प्रॉपर झालेलं आहे का नाही झालेलं आहे ते. ओके. सी, कसं दिसतंय आता, छान दिसतंय का? हो सर. ओके. ठीक. तर मग आता काय करूयात, आपण थोडंसं इथं स्पेसर टाकूयात, म्हणजे त्याला लाईनीमध्ये घेऊयात. किती स्पेस किती ठेवतो आपण, 20. ओके. आपण ह्या प्रोजेक्टसाठी 20 स्पेस जी आहे ती डिसाईड केलेली आहे. आपण सगळीकडे 20 स्पेस ठेवणार आहे. ओके. इथं सेव्ह करतो.
आणि आता मी चेक करतो ते लाईनमध्ये प्रॉपर आलंय का. ठीक आहे, एवढं डिस्टन्स ठीक आहे. आपण इथे एक हेडिंग देऊ शकतो वरती, म्हणजे ते अजून थोडंसं खाली येईल. जसं की इथे कॉन्टॅक्टच आहे, इथं आपण देऊया वरती लेट्स टॉक. ओके, याच्यावरती मी एक हेडिंग देतो H2 ची, लेट्स टॉक. ओके, जे असेल H2 असेल तो. ओके, आता चेक करूयात आपण कसं दिसतंय ते. सी लेट्स टॉक, ते अजून तुमचं खाली आलं. इथं पण आपण स्पेसर देऊया 20चा. ओके, स्पेसर, त्याची साईज देणार आहे आपण 20. सेव्ह. आता चेक करू प्रॉपर ते हाईटला व्यवस्थित झालं पाहिजे. सी कसं दिसतंय आता बघा. कॉन्टॅक्टस, लेट्स टॉक, तिथं कॉन्टेंट, राईट साईडला फॉर्म, परत हे असं असं. आता फक्त विषय काय माहिती आहे का, तुमचं ते जे ब्ल्यू बटन आहे का नाही, ब्ल्यू बटन तुमच्या थीम सोबत जात नाहीये, बरोबर ना. ब्ल्यू बटन वेगळं दिसतंय आणि थीमचा कलर तर रेड आहे. तर काय करायचं, राईट क्लिक करायची इथे कलरवरती, इन्स्पेक्ट करायचं, आणि जो तुमचा कलरचा कोड आहे तो कलरचा कोड इथे शोधायचा. रेड कलर कुठे आहे, आणि याच्यावरती होवर करा. ओके, इथे रेड कलर आहे बघा. इथून कलर कॉपी करा, सिलेक्ट ऑल, कॉपी, कम हिअर इनटू युअर फॉर्म, आणि बॉर्डर कलर आहे, त्याचा कलर कुठे आहे, बॅकग्राऊंड कलर बटन आहे का, बटनाचा बॅकग्राऊंड कलर जिथं आहे तिथं मी हा देतो आणि ह्याला सेव्ह म्हणतो. आणि एकदा चेक करूयात आपण काय आपलं हे वर्क होतंय नाही होतंय काय, कसा विषय आहे ते. सी ओके, आलं तुमचा फॉर्म तुमच्या फील्ड सोबत प्रॉपर पद्धतीनं मॅच होतोय. ओके, छान दिसतंय ना आता हे पेज. आता आपण काय करूयात, आता आपण सबमिट करूया. फुल नेम कोण आहेत युजर्स आपल्याकडे बघूयात. आज 10 लोक आहेत टोटल. नवीन कोण आहे तुमच्यापैकी, ओके, आपण निकिता दरेकरची एंट्री करूया तिथे. ठीक आहे, निकिता दरेकर, ईमेल ID nikita@gmail.com, मी टाकतोय, आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर 8990. असं तुम्ही हे बघा, 10च्या पुढे मी दाबतोय बटन पण जात नाही, कारण मी तिथं लेंथ सेट केलेली आहे, बरोबर ना. मी तिथं लेंथ सेट केली पण 10 नंबरच्या पुढे ते घेत नाहीये. आणि आता मी याला सबमिट म्हणतो. थँक यू फॉर युअर मेसेज, इट हॅज बीन सेंड. ओके, आयडियली आता जो मेल आहे तो आपल्या मेल ID ला आला पाहिजे, कारण की आपण तो मेल ID वेबसाईट बनवताना दिलेला आहे. कोणता, हा वाला. आयडियली तिथं तुमची लीड आली पाहिजे. लेट्स चेक, जर नाही आली तर आपल्याला तिथं जाऊन आपले मेल ID जे आहेत ते टाकावे लागतील. एकदा स्पॅम मध्ये बघूयात आपण. NMD फिल्म प्रोडक्शन, से निकिता दरेकरचा जीमेल आला, सब्जेक्ट नाही आला. ओके, कारण सब्जेक्ट आपण काढून टाकलेलं होतं. ओके, आणि हा स्पॅम मध्ये पण जातोय. ओके, सो रिपोर्ट ॲज अ नॉट स्पॅम, हा स्पॅम नाही आहे. ओके, आता जो मला मेल भेटतोय त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत. जसं की कुठे गेलो तू, अच्छा स्पॅम मधनं काढला म्हणजे इनबॉक्स मध्ये आला. आता जो मला मेल भेटतो त्याच्यामध्ये इथं आलं पाहिजे प्रॉपर की लीड रिसिव्ड ऑन द कॉन्टॅक्टर्स फॉर्म वगैरे असं इथं आलं पाहिजे. इथं नाव आलं निकिता दरेकर, त्याच्या खाली तो मेल ID आला पाहिजे, असं मध्ये आधी नाही आलं पाहिजे, बरोबर. आणि इथे सब्जेक्टच्या ऐवजी फोन नंबर आला पाहिजे, मेसेज बॉडी नाहीये, हे 2 गोष्टी गेल्या पाहिजेत त्यातून, बरोबर.
सो आपण आता जो मेल आपल्याला रिसिव्ह होणार आहे त्याचं आपण थोडंसं फॉर्मॅटिंग जो प्रॉपर करूया. ओके, सो मी इथे येतो माझ्या फॉर्ममध्ये. इथं मी मेलमध्ये फील्डमध्ये आलो. आता इथं काय आहे, साईट ॲडमिन ईमेल. साईट ॲडमिन ईमेल आपण कोणता दिलेला आहे, तर NMD फिल्म प्रोडक्ट NMD प्रायव्हेट लिमिटेडचा जो जीमेल आहे आपला हा वाला, हा NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com तो आपण दिलेला आहे. आता मला काय करायचं आहे, ह्याच्यासोबतच मला माझा मेल ID पण टाकायचा आहे तिथे. तर मी तर कॉमा करतो, nikhilwilliam22@gmail.com. सो मी ही जी लीड आहे ती मला पण आली पाहिजे, त्यासाठी मी माझा मेल ID टाकतो. आता साईटचं टायटल आणि वर्डप्रेस हे काय येते, फ्रॉम म्हणजे हा कोणाकडून आला. कोणाकडून आला म्हणजे कसं, इथे बघा तुम्ही साईटचं टायटल आणि सब्जेक्ट, बरोबर. तर ते दाखवते इथं साईटचं टायटल नाही, फ्रॉम साईट टायटल. ओके, हा नाही, फ्रॉम हा वर्डप्रेस कडनं हा मेल ID आलेला आहे. हा जो मेल आहे तो वर्डप्रेस कडनं आलेला आहे. साईट टायटल म्हणजे हे वाला NMD फिल्म प्रोडक्शन. ठीक आहे, हे असंच असू द्यात. ओके, त्याच्या खाली सब्जेक्ट, टायटल आणि युअर सब्जेक्ट ते हे आहे जे मी सुरुवातीला बोललो होतो ते. साईट टायटल अँड सब्जेक्ट हे इथे आहे. ओके, सो मी इथं चेंज करणार. इथं मी चेंज काय करणार, एन्क्वायरी ऑन एन्क्वायरी. आपण काय करू, कॉन्टॅक्ट अस एन्क्वायरी. ओके, कशाची, NMD फिल्म प्रोडक्शन. मी असं टाकतो म्हणजे मला समजेल की कॉन्टॅक्टसचं पेज आहे, त्याची एन्क्वायरी आलेली आहे, NMD फिल्म प्रोडक्शन. ओके, आता मेसेज बॉडीमध्ये काय, इथं युअर नेम येईल, फ्रॉम कोणाकडून आलेले आहे ते. ईमेल कोणाचा ईमेल आहे तो. ओके, कॉन्टॅक्ट नंबर. ओके, कॉन्टॅक्ट नंबरसाठी आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे फील्ड आहे बघा, टेल 607, बरोबर. ती फील्ड आपण इथे टाकली. आणि हे जे मेसेज बॉडी आणि सब्जेक्ट आहे ते तर आपण दिलंच नव्हतं फॉर्ममध्ये, सो ते येणार नाही. आणि इथं आपण एक लास्टला एक मेसेज लिहूया, थँक्यू म्हणून तुम्हाला. ओके, हे मी असे काही चेंजेस केलेले आहेत आणि सेव्ह. आता आपण परत एकदा एंट्री करूयात, Ctrl+Shift+R. आता कोणाची एंट्री करूयात, करण धिरडे एंट्री करून बघूयात आपण त्यांची फुल नेम, करण धिरडे, ईमेल karan@yahoo.com आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकूया आणि मी आता सबमिट करतो. आता ही जी एंट्री आहे ही एंट्री 2 ठिकाणी गेली पाहिजे, एक तर NMD प्रायव्हेट लिमिटेडला गेली पाहिजे आणि एक माझ्या पर्सनल मेल ID ला पण आली पाहिजे. ओके, प्लस जो मेल फॉर्मॅट आहे तो प्रॉपर असला पाहिजे. ओके, सो आता मी आधी इथे येतो, चेक करतो, NMD फिल्म प्रोडक्शन, कॉन्टॅक्ट अस एन्क्वायरी, NMD फिल्म प्रोडक्शन कसं दिसायला व्यवस्थित दिसतंय. त्याच्या आत करणचं नाव, ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर, थँक्यू. ओके, आणि सेम माझ्या मेलला पण आली पाहिजे, माझ्या पर्सनल मेलला. NMD फिल्म प्रोडक्शन, कॉन्टॅक्ट अस एन्क्वायरी. ओके, सी. ओके, सो अशा पद्धतीनं
आपला हा कॉन्टॅक्टसचा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीनं वर्क करतो. कोणाला काही डाऊट? नो सर. कॉन्टॅक्टसचं प्लग इन वगैरे समजलं तुम्हाला प्रॉपर कसं वर्क करतं, इन्स्टॉल कसं करायचं? येस सर. ओके, चालेल. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे आपला जो एक बघा तो लोगो जो आहे का नाही, लोगो एकदम सिंपल वाटतो. NMD फिल्म प्रोडक्शन म्हणजे एकदमच लो वाटतोय, लो. ठीक आहे, मग आपण ह्याला काय करू, एक प्रॉपर लोगो बनवायचा. तर आपण लोगोची जी फ्रीवाल्या साईट आहेत त्याच्यावरती जाऊन आपण लोगो बनवूयात एक आपल्यासाठी. ठीक आहे. जर तुमच्याकडे डिझायनर असेल तर डिझायनर तुम्हाला तसं लोगो बनवून देईल. ओके, सो फ्री लोगो मेकर साईटवरती जावं आणि फ्री लोगो मेकरवरती जाऊन तुम्ही एक logo.com म्हणून आहे इथे. ओके, आता मी बिझनेसचं नाव टाकतो इथे. आपलं बिझनेसचं नाव काय आहे, NMD फिल्म प्रोडक्शन, मेक अ लोगो. इंडस्ट्री कोणती आहे आपली, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे. युअर स्लोगन सांगा एखादं, चला. प्रोडक्शन हाऊससाठी स्लोगन, NMD फिल्म प्रोडक्शनसाठी स्लोगन, काय स्लोगन असलं पाहिजे? जाऊन दे, स्लोगनच राहून देत, ऑप्शनला ठेवूया, मला पण काय आठवत नाही. स्किप करूया. आपण कोण आहे, आपण स्टुडंट आहे असं सांगू. ओके, कीवर्ड्स, these keywords will help us to find right icon for your logo. जसं की फिल्म, ओके, एंटरटेनमेंट, प्रोडक्शन हे तर आहे, पण इथं काय प्रोडक्शन हाऊस. आणि इथं काय करू माहिती आहे का, आपण एक ड्रोन म्हणून टाकूया, म्हणजे जर त्यांनी काय ड्रोनचा वगैरे आयकॉन जर टाकला तर तो एक चांगला दिसेल. लेट्स सी काय बनवून देतं ते बघूयात. ओके, तर असे काय मल्टिपल लोगोज जे आहेत ते दिलेले आहेत, पण मला एकही आवडलेला नाही. हा छान वाटतोय खरं. हा लोगो आपल्या थीम सोबत पण जाईल. सो नॉर्मल आहे, आपण हा वालाच यूज करूयात. ठीक आहे.
स्लोगन टायटल ते म्हणते अजून पण. ओके, क्रिएट अ ब्रँड, लेट्स सी. हे शक्यतो पेड वगैरे असतील त्यामुळे मी जास्त त्याच्यात काय मॉडिफिकेशन्स केले नाहीत. फक्त जस्ट ते नाव व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून. काय भेटला का नाही, लोगो भेटला का नाही, तर स्किप म्हणतो. हे पण सगळं स्किप म्हणतो. स्किप. काय काय प्रोव्हाइड करतोय हे. गेट स्टार्टेड. स्किप. झाला का नाही आपला लोगो अजून. ओके, एडिट लोगो. तो फक्त बॅकग्राऊंडचा जो कलर आहे ना, हा वाला जो कलर आहे ना, हा मी फक्त व्हाईट ठेवतो कारण की विषय कसा आहे, आपल्याला परत थीम मध्ये व्यवस्थित जाणार नाही ती गोष्टी. ओके, व्हाईट आणि एवढंच फक्त आपण घेऊया. ओके, मी आता म्हणतो लोगो सेव्ह. परत तिथंच आणलं त्यानं. सगळ्यात आधी मी काय करतो, जो लोगो आपल्याला हवाय ना तो मी ह्यातनं काढून घेतो कारण हे मे बी पेड राहील. सो मी स्निपिंग टूल मध्ये आलो. स्निपिंग टूल मध्ये आल्यानंतर मला जो लोगो हवा आहे तो लोगो मी ह्याच्यातून काढून घेतो आधी. ओके, सेव्ह करतो. NMD फिल्म प्रोडक्शन हाऊस. ओके, आणि एकदा ट्राय करतो की काय देतायत नाही देतायत, काय यांचा सीन आहे तो बघूया. नाही दिला तर सोडून देऊया त्या साईडला. ओके, लोगो अपडेटेड सक्सेसफुली. पण डाउनलोड कसा करू आम्ही. डाउनलोडचा तर काय ऑप्शन देत नाही ते. चल ठीक आहे, झाला आपल्याला लोगो तर भेटला. आपण काय करूया, आपल्या साईट वरती येऊयात. साईट वरती आल्यानंतर आपल्याला कस्टमाइज करायचं आहे. कस्टमाइज झाल्यानंतर आपल्याला तिथे लोगो टाकायचा असतो. ओके, साईट आयडेंटिटी लोगो, सिलेक्ट लोगो, अपलोड करा. जो लोगो आहे आपला तो NMD फिल्म प्रोडक्शन. थोडासा हे झाला आपण क्वालिटीतून हे केल्यामुळे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. NMD फिल्म प्रोडक्शन हाऊस. ओके, मी सिलेक्ट करतो. इथे काही क्रॉप वगैरे करू नका, याच्यामध्ये आहे तसं यूज करा. ओके, आणि जे साईट टायटल आहे ते साईट टायटल काढून टाकतो. पब्लिश म्हणतो आणि एकदा जे आहे ते आपण रिफ्रेश करून चेक करूया. सेल, हा तुमचा लोगो, हा तुमचं मेनू, सर्च बार आहे इथे. ओके, कॉन्टॅक्ट अस पेज, सर्व्हिसेस, अबाउट अस, होम. ओके, हे टेस्टिमोनियल्स. फुटर एक आपल्याला तयार करायचा राहिलेला आहे. सो आपण आता फुटर वरती काम करूया. इथपर्यंत समजलंय का सर्वांना. कोणाला काही येस सर. येस सर. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे. कोणाला काही डाऊट नाही.
ठीक आहे. ओके. मी आता अजून एक इंटरेस्टेड आहे, की सध्याला तुम्ही सगळेजण काय-काय करता? म्हणजे फक्त लेक्चर करताय का कुठे जॉब करताय? कोण कोणाकडे प्रोजेक्ट्स आहेत का नाहीत? सो त्याच्याबद्दल एक आपण बोलूयात. एका-एकाने सांगा. करण काय-काय करतोय? एज्युकेशन करतोय, जॉब करतोय, इंटर्नशिप काय स्टेटस आहे आता सध्याला करिअरचा? सध्या सर एज्युकेशन करतो कशामध्ये? NMD मध्ये. अच्छा. पण स्ट्रीम कोणती? म्हणजे डिजिटल मार्केटिंग. म्हणजे तुझं ग्रॅज्युएशन झालंय का? नाही सर 12वी झाली. ओके. आणि तू NMD मध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करतोय. ओके. हो. ठीक आहे. निकेश. हॅलो सर, हां. माझं BSc मध्ये ग्रॅज्युएशन झालंय आणि NMD मध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करतो. कोर्स करतोय. ओके. ठीक आहे. निकिता? मी NMD प्रायव्हेट लिमिटेड मध्ये वेबसाईट डेव्हलपर म्हणून काम करते. म्हणजे त्याची आता ट्रेनिंग चालू आहे मला. ओके. आणि ग्रॅज्युएशन? BSc कम्प्युटर सायन्स झाले आणि त्यानंतर फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा क्लास झालाय. फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके. ठीक आहे. क्लास कुठे केला? कर्वेनगर जावा बाय किरण अकॅडमी. अच्छा. जावा बाय किरण अकॅडमी. ओके, 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 ओके. ठीक आहे. तिथं काय-काय शिकवलं त्यांनी? तिथं त्यांनी जावा, SQL, वेब टेक्नॉलॉजी एवढं शिकवलं. ओके. ठीक आहे. रणवीर? ओके. आणि इथं कोर्स करतोयस NMD मध्ये. ओके. रत्ना? NMD मध्ये कोर्स करते सध्या मी. ग्रॅज्युएशन BE इन कम्प्युटर सायन्स. BE कम्प्युटर सायन्स झालेलं आहे. हो. ओके. ऋतुजा? सर NMD मध्ये वेब डेव्हलपरची ट्रेनिंग करते. वेब डेव्हलपमेंट. ओके. आणि ग्रॅज्युएशन? हो झाले. ओके. कोणत्या स्ट्रीममध्ये झालेलं आहे ग्रॅज्युएशन? BSc कम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्स. ओके. श्रेया? BCom चाललंय. BCom झालं. आणि इथे काय कोर्स करताय, जॉब करताय, इंटर्नशिप काय? नाही फक्त स्टुडंट आहे. ओके. ठीक आहे. तेजस? सर ग्रॅज्युएशन झालंय माझं BSc स्टॅटिस्टिक्स मध्ये आणि कोर्स करतोय आता. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. ओके. सो सगळ्यांना समजतंय माझं. ओके. असं मी कन्सिडर करतो आणि आपण पुढे जाऊयात. कोणाला काय डाऊट असते तर डाऊट विचारा. नाहीतर आपण पुढचा पॉईंट घेऊया, तो म्हणजे आहे फुटरचा. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज रिलेटेड टू द फुटर. हॅलो सर. येस. हॅलो सर. हां, बोला ते ना. वर्डप्रेस मध्ये आपण हे काम करतो हे सेव्ह कुठं राहतं? म्हणजे आता आपल्याला आपण लॅपटॉप ओपन केलं त्यानंतर म्हणजे कसं पाहायचं कुठे हे सगळं? हे सगळं क्लाउडवरती सेव्ह राहतं ना. सेम गोष्ट आहे का नाही, तुम्ही तुमच्या PC वरून हँडल करू शकता. सेम जे मी इथं एडिट करतोय ना, हे सगळं सर्व्हरवरती काम करतोय. माझ्या PC मध्ये काहीच नाही. माझ्या PC मध्ये फक्त तो सेव्ह केलेला लोगो असेल. हे बघा. माझ्या PC मध्ये फक्त आता इथे काय आहे, एक NMD फिल्म प्रोडक्शनचा हा एक इमेज आहे. ती सरांची एक इमेज वापरलेली आपण आणि अजून एखादी बॅनर वगैरे. हा बॅनर बघा. हे 3 इमेजेस 1, 2, 3, 4 एवढे फक्त 4 इमेजेस माझ्या ह्याच्यामध्ये आहेत. बाकी सगळं सर्व्हरवरतीच आहे. हे मीडियामध्ये आहे काही गोष्टी इथे तुम्हाला ह्या सर्व्हरवरती सगळं आहे. सो मी कुठूनही ॲक्सेस करू शकतो. उद्या सपोज जर मी तिथे शिकवायला आलो, तर मी माझा लॅपटॉप घेऊन नाही आलो तरी सुद्धा मी हे सगळं तिथं ओपन करू शकतो. येते लक्षात? ओके सर. कंपनीमध्ये येऊन तिथे मी ओके. ओपन करू शकतो. सपोज मी उद्या ट्रॅव्हल केलं आणि मी आउट ऑफ पुणे गेलो आणि दुसरा एखादा कुठला लॅपटॉप घेतला, तर तिथून सुद्धा मी तुम्हाला शिकवू शकतो. ओके. मला काय कशाचीच गरज नाही. मला फक्त गरज आहे ते म्हणजे पासवर्ड्स आणि लॉग इन डिटेल्सची. ते मी माझ्याकडं स्वतःकडे ठेवणार. तुम्ही मोबाईलमध्ये पण ठेवू शकता. तसं आपल्या ह्याच्यामध्ये नसतं. जे तुम्ही करता फुल स्टॅकमध्ये, तिथं काय करावं लागतं, तुम्हाला झॅम्प सर्व्हर टाकावं लागतो.
तिथे डेटाबेस करावा लागतो, बरोबर ना? हो सर. त्या HTML च्या फाईल तुम्हाला त्या सी फोल्डरमध्ये ठेवाव्या लागतात. तिथून तो प्रोग्राम रन करायचा कमांड टाकून, बरोबर ना? हो हो तेच. हा. तर इथं त्या गोष्टी नाहीये. इथे वर्डप्रेसचं तस तर पॉझिटिव्ह पॉईंट्स तेच तर आहेत ना, की आपल्याला कसं आहे, ते खूप म्हणजे तुम्ही जे करता ते चुकीचं आहे असं नाही म्हणत मी. ते खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामागे खूप मोठ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ते जेव्हा डेव्हलपरची टीम काम करते एखाद्या प्रोजेक्टवरती, त्यासाठी ते आहे जे तुम्ही करता ते. ओके. पण इंडिव्हिज्युअल लेव्हलला सपोज जर तुम्ही क्लायंटला सर्व्ह करताय आणि तुमची छोटंसं स्टार्टअप आहे, तिथून तुम्ही प्रोजेक्ट्स वगैरे घेताय, तर वर्डप्रेस बेस्ट आहे. जसं की आता सपोज तुम्ही म्हणाला की Amazon, Flipkart असे मला प्रोजेक्ट्स करायचे, तर मी तुम्हाला वर्डप्रेस रिकमेंडेड नाही करणार. मी तुम्हाला म्हणणार की जे तुम्ही करताय, झॅम्प सर्व्हर, परत ते फाईल घ्यायचं, VS कोड एडिटर वापरायचा, डेटाबेस घ्यायचा, त्याच्यामध्ये एडिटिंग करायचं, मग ते प्रॉपर सगळं बनवायचं आणि एक पेज बनवायला आठवडा 2 आठवडा घ्यायचे, त्याच्यावरती ते काम करायचं. तो प्रोजेक्ट पण खूप मोठा राहतो, बरोबर? त्याच्या मागे जावाची फंक्शनॅलिटी बनवायची, ते डायनॅमिकली सगळं रन होणार, असं ते सगळ्या गोष्टी तुम्ही त्या लेवलच्या प्रोजेक्टवरती करायच्या. ॲमेझॉनच्या लेवलचा, फेसबुकच्या लेवलच्या, यूट्यूबच्या लेवलच्या, ठीक आहे. बाकी हो सर. बाकी ई कॉमर्स रिलेटेड कोणतीही साईट असू देत, इवन 1000-2000 प्रोडक्ट्स असलेली साईट सुद्धा तुम्ही इथं हँडल करू शकता. आपण वर्डप्रेसच्या ह्याच्यावरती पाहिलंच ना, आय थिंक नासानं सुद्धा त्यांची साईट वर्डप्रेसवरतीच बनवलेली आहे. आता नासा किती मोठं ऑर्गनायझेशन आहे, आय थिंक आपल्याला नासा दिसलं होतं ते. सी कोणी कोणी त्यांची साईट बनवलेली आहे. सी नासाची जी साईट आहे ऑफिशियल, ही वर्डप्रेस मधून बनलेली आहे. ओके. अजून कोण कोण आहेत शोकेस मध्ये? फेमसच आहे ते, आता कोण आहेत पण त्यांचे काय आता नाव आपल्याला एवढं माहिती नाहीत. मायक्रोसॉफ्ट एक होतं तिथे. ऑल साइट्स बघू बघा. त्यांनी काय मेन्शन केलेले आहेत. वोक्स बघा, त्यांच्यातूनच बनलेलं आहे. ओके. डिझनी जनरल एंटरटेनमेंट प्रेस. ओके. डिझनी हॉटस्टार मध्ये सरांनी काम केलं ना, नवनाथ सरांनी. त्यांची जी जनरल प्रेसची साईट आहे ती सुद्धा याच्यात बनलेली आहे. नासा आहे, ठीक आहे. सो सांगायचा उद्देश की तुम्हाला नक्की डेव्हलप काय करायचं त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकणार की तुम्हाला कोणती टेक्नॉलॉजी यूज करायची. मी प्रत्येक ठिकाणी वर्डप्रेसचाच यूज करा असं म्हणत नाही. कितीही चांगलं असलं तरी पण त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, बरोबर? जेव्हा तुम्हाला एक खूप मोठा स्केलचा प्रोजेक्ट तुम्हाला हँडल करायचा आहे, तर मी कधीही वर्डप्रेस रिकमेंडेड करणार नाही. ओके. नाव मूव्हिंग फॉरवर्ड. काही विजेट्स आहेत फुटरचे, ते आपण ऍड करूया. जसं की फुटर 1 ला मला ऍड करायचं आहे मेनू, आहे का इथे नॅव्हिगेशन मेनू. त्याला टायटल देऊया क्विक लिंक्स. ओके. प्रायमरी मेनू, आणि त्याला मी पब्लिश करतो. सी क्विक लिंक्स ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत. नेक्स्ट फुटर 2 मध्ये तुम्ही काय ऍड करू शकता? फुटर
फुटर 2 मध्ये तुम्ही ऍड करू शकता एक इमेज जी सरांची असेल. आपण सरांची इमेज ऍड करूयात. ठीक आहे. नाहीतर एक काम करू, क्विक लिंक्स जे आहेत ते इथे ऍड करूयात. इथे फुटरला पण आपण लोगोच ऍड करूयात. ओके. सो मी परत येतो मेनूवरती, नॅव्हिगेशन मेनू, त्याला मी म्हणतो क्विक लिंक्स आणि इथे मी तो मेनू ऍड करतो आणि फुटर 1 ला जे आहे ना तिथं आपण लोगो ऍड करूयात. हे मी खरं तर काढून टाकतो आणि इथं इमेज मध्ये मी मीडिया लायब्ररी मधनं माझा जो लोगो आहे तो मी इथं सिलेक्ट करतो आणि अरे बापरे, याला मी पब्लिश म्हणतो. सो हे असं दिसेल, लोगो दिसेल, क्विक लिंक्स दिसतील. ओके. इथे आता काय करू आपण, इथे सोशल मीडिया वगैरे काय आहे का नाही बघूयात. याच्यामध्ये अजून काय देऊ शकतो आपण. जसं की कॅलेंडर. सपोज तुम्हाला कॅलेंडर द्यायचं, फिल्म प्रोडक्शन आहे म्हणजे डेट्स वगैरे हे तुम्हाला गोष्टी इम्पॉर्टंट राहतात, तर मी तर कॅलेंडर देतो यांना. ठीक आहे. ओके. सो मी कॅलेंडर दिलं आणि लास्टची इथं आपण देऊया कॅटेगरीज आहेत. लास्ट याला पण आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे. सोशल आयकॉन्स देऊयात आपण इथे. ठीक आहे. सोशल आयकॉन्स मध्ये कोणकोणते आहेत आपल्याकडे. बिहान्स चालतंय फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ब्लू स्काय आत्ता नवीन आलेला आहे. ब्राउझॉल, इंस्टाग्राम प्लस, ब्राउझॉल, लिंक्डइनचं एक घेऊयात आपण. ओके. फेसबुक आहे का बघूयात. ट्विटर आहे पण ट्विटरचा जुना लोगो आहे. यूट्यूब आहे. ओके. सो हे आपण पब्लिश करूयात. एकदा चेक करूया कसं दिसतंय. की अशा पद्धतीने दिसतंय. आता इथे बघा, इथे सोशल मीडियाचे आयकन्स आले नाहीत. त्याचं रिझन काय, तर आपल्याला त्यांच्या लिंक्स दिल्या पाहिजेत. आता मी हॅश लिंक देतो. ओके. हॅश लिंक देतो मी आता. ओके. आणि जो हा फिल्म प्रोडक्शनचा जी इमेज आहे ना, ती इमेज आता मला काय एवढी खास वाटत नाही. मी तर काय करतो, इथे मी आपली सरांची वाली ही वाली इमेज टाकतो तिथे. मस्त वेगळी आपली पब्लिश म्हणून टाकतो. हे छान दिसेल. ओके. जे आयकॉन्स आहेत ते अशा पद्धतीनं दिसतील सोशल मीडियाचे. सोशल मीडियाचे आयकॉन्स पण काय एवढं खास वाटत नाही. तिथं आपण अबाउटच टाकू. ओके. सो फुटर 4 हे जे आहे ह्याला मी इथे साईजचा एक ऑप्शन आहे, ते काही एवढं खास वाटत नाही. इथं मी काय करतो, इथे मी अबाउटच टाकून देतो.
हम्म, तर अबाउट अस मधलं थोडंसं कॉन्टेंट घेऊयात आपण. आणि तो तिथे आणून टाकूयात. किती होतंय चेक करा एकदा. कमिटेड आणि इथे खाली रीड मोर. रीड मोरला तुम्हाला लिंक दिली पाहिजे. पब्लिश. ओके. सो आता तुम्ही इथे बघा. हे अशा पद्धतीने दिसेल तुमचा फुटर. ओके. ह्याला एक हेडिंग देऊया आपण वरती अबाउट असला, म्हणजे ते थोडंसं खाली येईल. जसं की इथे H2 हेडिंग about us. Publish. ओके. सो हे अशा पद्धतीने तुमचं फुटर दिसेल. पहा कशी साईड बनली आपली. होम, फुटर, अबाउट अस, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट अस, सर्च बार, एव्हरीथिंग इज देअर. कम्प्लीट प्रोजेक्ट आपला बनलेला आहे. हा प्रोजेक्ट आपण आता ह्या स्टेजला म्हटलं आहे तसा प्रोजेक्ट पण आपण 10,000 15,000 रुपीज मिनिमम कॉस्टिंगला सेल करू शकतो. ठीक आहे तेवढा प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन वगैरे करून तुम्ही अजून चार्ज करू शकता. सगळ्यांना समजलं का? येस सर. येस सर. येस सर. ओके. कुणाला काय डाऊट वगैरे?